बोला जल्दी से आना, मी तरी चांगलं म्हणतो तो. आम्ही उलट तेच सांगत होतो देर से आना म्हणजे लवकरच जमाई असं सांगत होते तुला. तू जल्दी से आना म्हणजे लवकर येणं नाही, लेट येणार. तुला तरी कळते का हिंदी? आज 2 लाखाचं कुत्र गेलं पण तरी तुला तपास. काय मानता भाऊ, असे पैसे वाटतो गरिबांना. हा तुम्हीच पहिले बघा किती मोठे गरीब आहे. तुम्हाला द्यायला लावू का 1 लाख रुपये? काय गरज नाही मला तुमच्या 10 लाख प्लॉटिंग देऊ का तुम्हाला? काय गरज नाही तुमच्या प्लॉटिंगची, मी स्वतः कमवते चांगली. हा बाजारातून आणली ना 100 रुपयाची. तुझं लय बिल झालं, माझ्या पप्पालाच सांगते. हो घाबरलो बाबा. डोळ्यात मॅडम कुठे पण मुलगी जाऊ आमचीच ती. काय पण मी तुम्हाला सांगतो आमचीच यस, रोड पण आमचा, भाऊ पण आमचं, सगळं आमचं. त्या नाही हवेला काय कुत्र आहे राव. मॅडम द्यायचं का? हा तेवढंच त्याची मॅडमची रखवाली मांजरी देऊ ना मॅडमला. पण मॅडमला आवडतात का असली पेट्स? काय माहिती मॅडमला आपण नाही आवडत, कुत्री नाही आवडत, भाऊ पण नाही आवडत. मॅडमला चिनवतले आवडत. काय तो चिन्यामध्ये दिसते काय माहिती, काय चिन्याने ना ब्लॅक मॅजिक केली मॅडमवर. मी सांगतो जादू टॉना फिरवली. हा बघावं लागन आपण पण काहीतरी करू. मॅडमनी जर कुत्र घेतलं नाही ना मग बघू आपण चिनाला राहण्याचं. राव पण सांगतो मी जरा वाढून चढून सांगायचं काय म्हणतो. आपल्याला इथं गल्लीत भेटलं भेटले पण सांगतो नाही म्हणायचं. भावांना दुबईवर म्हणून नाही का दुबई पहिलं गिफ्ट पाठवलं. 2 लाखाचं कुत्र पाठवलं रे. कसं नवरा दुबईला असतो, काहीतरी कोण रखवाली करायला पाहिजे. आपल्याला जॉब्स असतात, आपल्याला सांग बरं आपण किती इज्जत वाढवतोय. लय मोठी इज्जत देते तुला. नाव काय ठेवायचं बरं? हायला हा तेच प्रश्न मला पण पडला. ह्याचं नाव आपण मस्त असं ठेवायचं का, लव ठेवायचं का, असं अँटिक ठेव ना. किस पण असं लय गंभीर आहे. मी काय म्हणतो जिगर ठेवायचं का? जिगर? हा मग किस पैकी एक ठेव ना. मी काय म्हणतो, हा बोल सर. बरं तुला मॅडमचं नाव माहिती हो? मॅडम तेव्हा मॅडम ना काहीतरी नाव सांगत होते बरं का. मी तर नाही वाचलं बाबा, कुठंच काय ऐकलं मॅडम. नाही मी ध्यानात ठेवलंय, होणारी वहिनी ना सोनाली असं काहीतरी नाव आहे मॅडमचं. त्या सोनू काय नाव आपल्याला पण तेवढंच इझी जाईल. पाटील नाव सोनू पाटील. बापरे कसला मोठा रुतबा भेटला रे त्याला. बाई इकडे आपल्या भावाचं नाव लावलं असतं ना ते, पण जाऊ दे. भावते कशाला भावाचं नाव असं नाही लावायचं. सोपं आहे का इतकं मोठा रुतबा भेटतोय तुला. त्याला काय बघ कसा बघतोय. हा बघ ना दे का. आरतीला सांगतो मॅडम सोबत नाव जोडायला आणि मॅडम सोबत राहिलेलं नशीब लागतं. तुझं नशीब आम्ही काढून देतोय. आमचं नशीब तर काही निघाना का नाही. चिन्ह नंतर ना त्याचाच नंबर लागणार आहे. चिन्हानंतर तू नशीब काढलं. तेच ते आपलं कधी यायचं काय माहित. लोक रस्त्यात आपल्याला अडवणार आहे मला खात्री आहे. मॅडम मॅडम आला ना बाई वापस. बघा काय गिफ्ट धरा. मला भीती वाटते, लांब होतो. मॅडम गिफ्ट आहे तुमच्यासाठी धरा. काही गरज नाही तुला पावलं लांब. आता काय करायचं? धरा मॅडम. हा भावांना इम्पॉर्टंट गिफ्ट दिले. दुबईवरनं आणले, दुबईवरनं तुमच्यासाठी खास. 2 लाखाचं 2 लाखाचं माहिती ना 2 लाखावर किती शून्य असतात. ते मागायचं तुम्हाला ना सेफ्टीसाठी आणले. रस्त्याने असं त्याचा जाता सांगितलं ना तुम्हाला याची रक्षा करायची, ते तुम्हाला सोडून जाणारच नाही. कुठंच नाही जाणार मॅडम, तुमच्या मागत असेल ते. बघा हा धरा मॅडम. मला भीती वाटते त्याला. नाही त्याला लांब ठेव माझ्यापासून. मला भीती वाटते. मी पहिली नाही लय मागाचं गिफ्ट आहे. नको मॅडम, माझ्या भावाचं गिफ्ट नाही म्हणायचं. ते मागा ठेव तू. घ्या मॅडम. मागा ठेव मॅडम घ्या. मॅडम काय ऐकायलाच ऐकतच नाही मॅडम. मागा ठेव तू ते. मॅडम एकदा घ्या ना. मागा ठेव बोलली ना तुला मॅडम. तुमच्या पप्पांना फोन लावू का? विचारू घरी ठेवायचं का नाही? हा होम डिलिव्हरी करेन कुत्र्याची डायरेक्ट. बॅग घरी ठेवतो. दोघं पण मूर्ख आहात का? मूर्ख नाही, शहाणे. तुमच्या सेफ्टीसाठी काय देतात तुम्ही काय म्हणता? तुम्हाला कोणी माझ्या सेफ्टीची काळजी करायला लावली? हा तुम्हाला सांगतो भाऊ चांगले मोठे कुत्रे देत होते, पण म्हणलं छोटेच दे. मॅडम त्याची बॉन्डिंग मॅडम खायला तुम्ही हद्दच पार केली. रोज करताय हद्दच केली. नाही मॅडम इतकं चांगलं ब्युटिफुल कुत्रे हा त्याला तुम्ही नाही म्हणताय. त्याचं नाव काय ठेवलं माहिती का? तुमच्या नावावर त्याचं नामकरण केलं आम्ही. सोनू नाव आहे त्याचं, कळलं का?
आणि त्याला तुम्ही असं डावल तेच. मग आडनाव काय माहितीये का? सोनू पाटील. सोनू पाटील तुम्ही बावर झालात बाकी काय नाही. टॉपचा किंग एकुलते एक सोनू पाटील. हा ना का सोनू पाटील घ्या त्याला. चला उचल त्याला. असं तूच घेऊन नाही तुझ्या घरी. नको मला बघूनच लोक घाबरून पळून जातात. मला काय कुत्र्यांची गरज आहे. घ्या चला. ही कोण आहे नवीन? तुला काय करायचं ती कोणी नवीन? कुत्र्यावरून लक्षच नाही गेलं. नक्षत्र आणलं मॅडमने सोबत. काय विषय मॅडम? घे कुत्र घेतोय मॅडम. काय सेफ्टी आहे. हो तिकडं. अरे मॅडमने काय कुंपू करायचे डायरेक्ट मारती. आई शपथ मॅडम नवीन काय असं सुरू केलं काय? मागं व्हायचं तुम्ही 10 फूट कळ ना. हद्द पार करताय प्रत्येक दिवशी तुमचा काहीतरी नवीन तमाशा असतो. मॅडम प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. दररोज एक करून ना समोरचं बोर होतं. आम्ही समोरच्याला ना असं इम्प्रेस करायला बघतो म्हणून आम्ही नवीन नवीन आयडिया ट्राय करतो. स्ट्रॅटेजी. तुम्ही कसे इम्प्रेस झालात मॅडम? मग कोणावर? भावावर. काय पण काय मॅडम तुम्हाला खोटं वाटतंय का? काय पण तुम्हाला सांगतो. मला आहे ना काय नको सांगू. राहुल विचारलंय का काय? मॅडम स्वप्न सांगतो तुम्हाला. तुम्ही स्वप्न पण नाही ऐकत. पांचट आणि तू पांचट आणि कुत्री आणतोय सोबत ते पण पांचटपणा लावून. राव मॅडम चांगलं आहे ना. हा तर ठेवा तुमच्या खिशात. नाही हो खिशात बसन का आमचं भाऊ. तुम्ही नका मॅडम तुम्हाला काय खिशात घालून आणावं मॅडम कडे आपण. हा ते कसं कोणी बघावं नको ना. तेच भेटत नाही. थांबा मॅडम राव. हा मॅडम उंच आहे आपलं. चला शाळेत. चिन्या ते कुत्रा अंगावर सोडे ना. मध्ये मध्ये वटवट केली तर कळालं का? हा काय तू त्याच्या अंगावर कुत्र सोडशील? हा तो काय एकटा वाटला का? मी आहे त्याच्यासोबत. विसरला का? आणि कधी आम्ही हा तुमच्या मागे आम्ही. ते तुम्ही तुमचं चावा इथून. मला वाटलं काय म्हणतात आम्हा मम्मीला जावायला. हा मला पण जावंच ऐकू आलं. राहू काय सांगू. मला सेम ऐकू आलं. म्हणजे मला पण मनामध्ये पहिल्यांदा स्लो मोशन पहिल्यांदा बघितलं पोहोचलं पहिल्यांदा मनामध्ये स्लो मोशन पहिल्यांदा. गाणं तर येते का? आता आम्ही ना मॅडम चांगल्या मूड मध्ये आलत. तू गाणं चुकवलं हे. पण मला काय म्हणायचे आपण लोकांची गाणी कॉपी करत नाही. आपण थोडं आपलं गाडी करतो त्यामुळे पोरे अशा असतात. तिकडे बघून कसली गाड्यावर खरी पडते मॅडम. क्षेत्र कोणी नवीन? हा तुला काय करायचंय? नवीन विद्यार्थी आहे का तुमचा? माझ्या बहिणीची मुलगी सुट्टीला आली. बहिणीचं लग्न झालं. लग्न झालंय का? काय मॅडमनी बातमी पण नाही दिली. बहिणीच्या लग्न मोठी बहीण आहे ना? मला मोठी बहीण नाही पण 2 हात आहेत. मॅडम डायरेक्ट 2 हात बोलते. मॅडमची बहीण म्हणलं मॅडमवरच गेली असेल. बहीण नाही बहिणीची मुलगी. तेच ते दॅट इज दॅट काय पण असू दे. दॅट इज डॅड. रक्त सळसळत आहे आम्हाला दिसते सगळं. तेच मॅडमला राग येतोय. मॅडमला असती पण आहे. बिंदे कुठे निघाली बोंबलत? हा चप्पल दिसते का? मग काय करायचं? नवीन घेतली का आता? 1000 आणली ना 100 रुपयाची. तुझं लय बिल झालं. माझ्या पप्पालाच सांगते. हो घाबरलो बाबा. मॅडम निघाली. अरे बिल्डीच्या नादात मॅडम निघाली. मॅडम मॅडम स्टॉप. कुठं चाललं आम्हाला सोडून? हा मला तर बिंदी सिंधी काय सगळ्या दिसायला लागल्यात. दिसतंय ना. तुम्ही गावातल्या लहान पोरांना पण सोडत नाही ना मला पण सोडत नाहीये. हा तुमचं काय करायचं? तुमच्या चवायच्या मला आज तर चांगल्या कळाल्या. आज आम्हाला तुमचं सांगणं बी कळालं. मॅडम तू म्हणणं काय कोणालाच नाही पाहिलं पाहिजे. फक्त मला पाहिलं पाहिजे. असं बोलायचं नाही बोलली. तुमचं पण कळतं मनातलं आम्हाला. अरे भाऊ तुम्ही हसलात. अरे ती किती लहान मुलगी आहे. तिला कशाला वाट्याने काय बोलायचं? ती तिची चालली होती ना गपचूप. हो मग लहान मुलीला बोलणार तर कुणाला बोलणार? अरे पण तिला आमच्या वात्रडवाडीतली मुलगी आहे मॅडम ती. काय? आमच्या वातरवाडी मधली मुलगी आहे. तिला आम्ही काय करू? म्हाताऱ्या बायकांना वाटणार का? कुणाला म्हाताऱ्या बाया जात बी नाही रोडनी. हा तुम्हाला सांगतो रोड आमचा आहे. आमच्या वात्रडवाडीत मॅडम कुठे बी मुलगी जाऊ आमचीच ती. हा काय पण आम्ही तुम्हाला सांगतो आमचीच यस रोड पण आमचा भाऊ पण आमचा सगळं आमचं. काशी तो पैसे हाशी मॅडमच्या छबी छबी चालले का रिपाय? आका तू जा ना घरी. तुझ्या हा पाय चल ना ग. पाय दुखायला लागले माझे.
काय थोड्याने पाय दुखतात. अरे ही माऊस लागते का? हा माऊ कस काय म्हणते. मावशी आहे ना माझी, तुम्ही मावशी बोलणार ना. मग मावशी म्हणणार माऊ का म्हणती? बरं ते काय पण म्हणून दे मग आपल्या मांजरीचं नाव आहे ना माऊ. आपल्या दादाला काय म्हणणार ती. काय? तुला सांगतो आमचा भाऊ आपल्या दादा काय लावणारा नवरा आहे. मग तू त्यांना आहे ना काय म्हणशील, काय म्हणावं लागणार तेवढं ना. आता सांगून द्या ना, जुळून द्या ना. गप नाही म्हणायचं, माझ्या भावाला गप नाही म्हणायचं. त्यांना तू काय म्हणशील, प्रेमाने काहीतरी म्हणायचं. कारण ते आमच्या भावाला काय म्हणून बरं? तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही काय सांगा. नातं होईल? मॅडम जमे का आपल्या भावाचं लग्न तुमच्यासोबत? ठेंगा बोलून ठेंगा ती, कळलं का? ठेंगा बोलून का म्हणजे लग्न पेश ठेंगा बोलती वाला मॅडमच्या मनात काय लग्न करायचं. ए ठेंगा आला ना चांगली राखणदारी कर कशाची? ठेंग्याची. अरे काय बाबा, आज सर तू आहे ना हद्दच पार करतोय. ठेंग्याला धरून काय बोलतोय, कुत्र्याला धरून काय बोलतोय. नाही मॅडम, आज 2 लाखाचं कुत्र गेलं पळून तरी तुला तपास. आमचा भाऊ असे पैसे वाटतो बघ गरिबांना. हा, तुम्हीच पहिले बघा किती मोठे गरीब आहे. तुम्हाला द्यायला लावू का 1 लाख रुपये? काय गरज नाही मला तुमच्या 10 लाखाची. प्लॉटिंग देऊ का तुम्हाला? काय गरज नाही तुमच्या प्लॉटिंगची, मी स्वतः कमवते चांगली. बरं मग एक काम करा, ते कुत्र्याला शोध रिसाच्या. काय गरज नाही, आम्हाला शाळेत जायचंय. हा हो, हिला शाळेत काय कशाला चालवली? ती माझी मर्जी. कळलं का? कशाला चालवलं? मग आम्हाला बी नाही ना. तुमचा काय संबंध? हा, तुम्हाला शाळेत न्यायला? ए तुला घरी जायचे शाळेत जायचे? इकडे ये ग. ते बिचारीला डबा बिबा द्या काहीतरी. डबा बिबा द्या तिला. अख्खे दिवसभर तिला भुकी टावतं काय? डब्याचं काय घेऊन बसलाय ते मॅडमलाच घरी घेऊन जाऊ, डब्याचं भागन. एक तर ती भाऊ आपल्या भावाला ठेंगा म्हणणारे म्हणतात. डब्याचं? सर्वांच्या डब्याचं आम्ही विचार करतो, मी सगळ्यांचं करतो. कळलं का मॅडम? तेच तर. आणि फक्त सगळ्यांचा न करू, फक्त आमच्या भावाचा. आता हिचा पण विचार करावा लागेल. शेवटी वहिनीच्या बहिणीची पोरगी येते. तेच तर. वहिनीची बहीण आमची पण होणारी नातं आम्हाला असं काढता येत नाही, पण आम्ही नातं जोडतो. मॅडम तुम्हाला सांगतो, या आमच्या घरी तुम्हाला सांगतो असे दाण्याचे राशी लावले आणि त्याचं पण आज बुधवार आहे. मस्त कोंबड्या बिंबड्या कापून मस्त भाकरी बिकरी रस्ता करू, बिस्ता एकदम चुरून खाऊ ना. रस्सा. काय म्हणता, कसा प्लॅन आहे माझा? मस्त भाकरी बिकरी आणि अशा चुरून खायचे. तुम्ही तुमचं जा घरी, कळलं ना. आणि तसं मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे कोंबडा कापा खावा आमच्या सोबत. नाही. का मॅडम? अरे माळ घातलेली आहे आम्ही. कुठे माय? मॅडम तुम्हाला सांगू का, लाखाशिवाय बातम्या वडापाव शिवाय खात नाही. मग चला वडापाव खायला, वडापाव बनवा घरी या. तेच तर. तुम्ही तुमचं जाण वडापाव बनवा, मला जायचं शाळेत. चला उशीर होतोय. देर से आना जल्दी जाना ए साहेब ये ठीक नहीं. जाऊ नको दूर तू अशी समोर तू माझा भाऊ तिकडे तुझी वाट बघतोय. ना 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 ए, इकडे वहिनी भाऊ आला. घालवले तू आज मॅडमला? मी नाही घालवले, तूच म्हणतो दूरशे आनंद चालली जाणं बिना आज काहीतरी. मी काय नाही घालून, तू घालवली मॅडमला. मला काय वाटतं मॅडमला हिंदी येत नाही. हे तर चिन्हाचा प्रभाव पडला मॅडमला. ते मॅडम ना चिन्ह सोबत राहून ना मी युपी तुला मोर गेली मॅडम. कस काय मी उलट म्हणत होतो, तू कशाला म्हणलं जल्दी जाणं? मी तरी चांगलं म्हणतो तो. मी उलट ते सांगत होतो देरचे आणा म्हणजे लवकरच जमाई असं सांगत होते तुला. तू जास्त आणा म्हणजे लवकर येणं नाही, लेट येणं. तुला तरी कळते का हिंदी? अरे मी तुला हिंदी शिकवले ना, तुम्हाला म्हणतो काय चिनवालाच तू शिकवली का? हा मग मी अरे सगळे मी शिकवले. काय म्हणते मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कुणी घालवली वहिनीला ना? आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हो, एक कमेंट नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब देखील करा. मिळूया पुढील भागात.